तरच तुम्हाला बदललेलं चित्र दिसेल। सहा खासदार जे होते त्यांच्या निधी संदर्भातली काय माहिती समोर आली होती। पुन्हा आता सत्तेत असणारे खासदार असेल, तुम्ही देखील असेल, निधी खर्च केला गेला नसल्याची माहिती निधी खर्च केला। हे बघा, मुळात काही तांत्रिक बाजू आपण समजून घ्यायला पाहिजेत। खासदार निधीच्या संदर्भात काही हेळसांडपणे वृत्त दिले जात आहेत। मी तुम्हाला गेल्या आठवड्यात जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, खासदार निधी हा प्रत्येक खासदाराला 5 करोड रुपयाचा असतो। त्यामध्ये 50 लाख रुपये जीएसटी म्हणून कट केला जातो। 4-4.25 करोडमध्ये तुम्ही 6 विधानसभेला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही, म्हणून खासदार 3 ते 4 वर्षाचा निधी एकत्र करतात आणि 4थ्या आणि 5व्या वर्षी तो खर्च करतात, जेणेकरून 6 विधानसभा मतदारसंघामध्ये न्याय देता येईल। त्यामुळे ती टेक्निकल गोष्टी आहे, परंतु खासदार म्हणून मग राज्य आयोग असेल, तुम्हाला डीपीडीसी असेल, टुरिझम डिपार्टमेंट असेल, MSRDC असेल, नगर विकास असेल, याच्याशी महानगरपालिका असतील, यांच्याशी पाठपुरावा करून हा निधी आणावा लागतो। आणि मी आज आनंदाने सांगेन की आम्ही स्वतः जो खासदार निधी हा फक्त MP लॅट्स म्हणून नगरसेवक सुद्धा अशाच पद्धतीने काम करत असतात। जो नगरसेवक निधी असतो, जो काही त्यांना 50 लाख किंवा 1 करोड मिळतो, तो 4थ्या आणि 5व्या वर्षी खर्च करतात, परंतु इतर निधी आणून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात खर्च करत असतात। मी आनंदाने सांगेन एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे जवळजवळ या 2 वर्षामध्ये 150 ते 200 करोड रुपयाचा इतर निधी 6 विधानसभा मतदारसंघात खर्च केलेला आहे। नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, एकही असा विभाग नाहीये, प्रभाग नाहीये की खासदारांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। केवळ MP लॅट्स फंड्स हा एक वेगळा हेड असतो, तो 4थ्या आणि 5व्या वर्षी खासदार खर्च करत असतात। जर तुम्हाला 4.5 करोडमध्ये जर 6 विधानसभा जर पकडल्या तर 70 लाख असा प्रत्येक विधानसभेला येतो। त्यामुळे 2 किंवा 3 छोटी छोटी कामं सुद्धा करू शकत नाहीत, बाकीचे लोक नाराज होतात। म्हणून सगळा निधी एकत्र करून तो कॅरी फॉरवर्ड होतो 4थ्या किंवा 5व्या वर्षी, मग 2-2, 3-3 करोड प्रत्येक विधानसभा क्षेत्राला तो निधी दिला जातो आणि अशा पद्धतीने तो खर्च केला जातो। तांत्रिक गोष्टी टीका टिप्पणी करणाऱ्यांनी समजून घ्यावं की याच्या मागची भूमिका काय। आपण पाहताय, आज माझं सुद्धा मी स्वतःच सांगितलं, श्रीकांत शिंदेंचं नाव आलं की खासदार निधी खर्च नाही केला। खासदार निधी आम्ही 4थ्या किंवा 5व्या वर्षी खर्च करतो। आज आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान सर्व 6 विधानसभा जर पकडल्या तर किमान मी जवळजवळ 200 करोडपर्यंत निधी आणलेला आहे, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी। सर्वप्रथम आम्ही तो खर्च करतो आणि शेवटच्या वर्षी खासदार निधी खर्च केला जातो। सर काल चर्चा आहे सर, काल राष्ट्रीय महिला आयोगामध्ये तक्रार जी आहे ती संजय राऊतांनी केलेली आहे। आता तरी ते आपलं वक्तव्य हे बघा, केवळ प्रसिद्धी करता अशा पद्धतीने